नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोलेची भाजी मी कशा प्रकारे बनवते। त्याची रेसिपी एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे। तर चला मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते। त्यासाठी मी छोले आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवलेले, त्यानंतर सकाळी त्याला स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये आता मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे। कुकरचं टोपण लावून घेतलेलं आहे आणि त्याचे मी आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहे आणि 2 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद करून घेणार आहे। तिकडे छोले शिजलेले आहेत आणि इकडे मी आता भाजीसाठी इकडे कांदा वगैरे चिरून घेत आहे, त्याचे साली वगैरे काढून घेणार आहे। आता मी मोठे मोठे कांदे 3 घेतलेले आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे, 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं बारीक कोथिंबीर पण चिरून घेणार आहे। तर चला मी कसं करते काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते। आता कांदा आहे ते सगळं आधी त्याची साली वगैरे काढून घेतले आणि त्याला आता मी उभं चिरून घेत आहे। कांदा चिरताना माझ्या डोळ्यातून पाणी येते असते आणि हो अर्धा कांदा मी आहे तो बारीक चिरून घेणार आहे। त्यानंतर हा अर्धा राहिलेला तो पण मी उभा चिरून घेणार आहे आणि तिकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई मध्ये थोडंसं तेल गरम होण्यासाठी पण ठेवलेलं आहे। तिकडे तेल वगैरे गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं हे टोमॅटो पण इकडं बारीक चिरून घेत आहे। त्यानंतर लसूण वगैरे बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण पण घातलं तर ना छान टेस्ट लागते, मस्त लागते। अद्रक जरी असेल तर थोडंसं अद्रक जरी टाकलं तरी घातलं तरी चालते। माझ्याकडे अद्रक नव्हतं म्हणून मी लसूणच फक्त घालून घेतलेला आहे। बघा इथं मी टोमॅटो आणि कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे इकडं आणि इकडं मी तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जो उभा चिरून घेतलेला कांदा होता तो त्याच्यामध्ये मी आता भाजून घेणार आहे तेलामध्ये व्यवस्थित। आणि अर्धा जो कांदा मी बारीक चिरून घेतलेला तो मी तिथंच ठेवलेला आहे, साईडला ठेवलेला आहे, ते ह्याच्यामध्ये मी घेतलेलं नाही। आणि इथं मी कांदा 2 मिनटं जरा तेलामध्ये भाजून झाल्यावर त्याच्यामध्येच मी टोमॅटो आणि लसूण जे बारीक चिरून घेतलेलं ते पण त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आणि ते पण आता तेलामध्ये भाजून घेणार आहे। जरा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा असं मी भाजून घेतलेलं आहे आणि आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि इकडं माझं छोले पण शिजलेलं आहे आणि इथं बघा ते पण थोडंसं मी त्याच्यामध्ये घालून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तिकडे तोपर्यंत तेल गरम तोपर्यंत तिकडं भाजीसाठी पण मी तेलामध्ये कांदा वगैरे तेल अजून थोडंसं घालून आणि ते अर्धा चिरून ठेवलेला कांदा होता ते पण त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि इकडं तेलामध्ये ते कांदा भाजून झाल्यावर ते प्युरी मी बनवून ठेवलेलं ते पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोलेतलं ते राहिलेलं पाणी होतं ना ते मी साईडला ठेवलेलं, तेच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे आणि ते आता शेक करून घेणार आहे। आणि इकडं मी प्युरी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे मिरची पावडर घालून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ आणि गरम मसाला, बाकीचं मी त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही। तुमच्याजवळ जर छोले मसाला असेल तर छोले मसाला पण घालू शकताय, माझ्याकडं नव्हता म्हणून मी फक्त गरम मसाला वापरलेला आहे आणि ते मी सगळं आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी मी प्युरी बारीक केलेलं त्याच्यातच मी छोलेचं पाणी होतं ते मिक्स करून ते त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं मी जॅगरी पावडर घालून घेतलेलं आहे, छान टेस्ट लागते। आणि इथं ते 2 मिनटं उकळी आल्यावर ते मसाला सगळा उकळी आल्यावर मी त्याच्यामध्ये छोले जे शिजवून घेतलेले ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावरून मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे आणि 2 मिनटं मी चमच्यानं हलवून घेतलेलं आहे। बघा अशी माझी भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला